छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुटखा माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। वाळूज परिसरातील रहीमपूर येथे प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे। या हल्ल्यात महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला थेट स्कॉर्पिओ खाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला। एफडी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार 9 जून रोजी पहाटे पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रहीमपूर परिसरात एका आयशर ट्रकची तपासणी केली। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये तब्बल 25 पोती प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आढळून आला। यानंतर अधिकाऱ्यांनी ट्रक जप्त करून पुढील कारवाईसाठी पोलीस संरक्षणाची प्रतीक्षा सुरू केली आहे। मात्र त्याचवेळी विना क्रमांक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून 5 ते 6 जण घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकवण्यास सुरुवात केली। परिस्थिती अधिक गंभीर बनवत आरोपींनी महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष्य केलं आणि त्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालण्याचा प्रयत्न केला। प्रसंग सावधान राखत त्यांनी बाजूला उडी मारल्यानं मोठी दुर्घटना टळली। या गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी जप्त केलेल्या गुटख्यानं भरलेला ट्रक घटनास्थळावरून पळून गेला। या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। प्रकरणाची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल केला। आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं आणि धमकावणं यासह विविध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून फरार आरोपी आणि पळून नेलेल्या ट्रकचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहे। मला प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा असल्याचं दिसून आले। मग आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना इथे येण्याबाबत विनंती केली। दरम्यान काही 2 व्हीलरवर काही इसम आमच्यावर पाळ ठेवून होते। त्यांनी कुणाला तरी फोनद्वारे कल्पना दिली आणि एक स्कॉर्पिओ भरून त्याच्यामध्ये एक 6-7 इसम आले आणि त्यांनी आमच्या साहेबांवर सुरुवातीला हल्ला करण्याचा प्रयत्न केला। गाडी त्यांच्या अंगावर घालून त्यांनी दूर पळवून लावले आणि तसंच एका व्यक्तीस त्यांनी टेम्पोमध्ये चढून टेम्पो सुरू करून आयशर टेम्पो सुरू करून इथून पळून लावण्याचा प्रयत्न केला। मीनवाईल त्यांना मी समोरील बाजूस होते। त्या आयशर तिथून काढल्यानंतर मी रोडच्या पलीकडच्या बाजूस गेल्यानंतर आणि आयशर जेव्हा रोडवरून समोर जात होता तेव्हा त्यांनी माझ्यावरही म्हणजे मला पळवत माझ्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ते शेवटी टेम्पो मालासह घेऊन निघून गेले। स्कॉर्पिओ गाडीवर कुठल्याही प्रकारचा नंबर नव्हता। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान, छत्रपती संभाजीनगर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।